भाडीपाला माहितीये आमची आत्ता काय लायकी आहे आणि त्याच पद्धतीने निर्मिती झाली पाहिजे. उगीच लोकांना खोटी स्वप्न, अरे बघ ह्याच्यातनं आपण असे कमवू ना वगैरे दाखवण्यात काही पॉईंट नाही. आमचे एवढे पैसे आहेत, तुम्हाला नसेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. ज्या दिवशी आमच्याकडे पैसे असतील त्या दिवशी आम्ही तुमच्याबरोबर काम. मला वाटतं की आपण इंडस्ट्री म्हणून काही चुका केल्यात आणि त्या वेळेत नाही सुधारल्या तर आपल्या हातनं एक खूप चांगलं माध्यम निसटेल. आपल्याकडे OTTवर TV सिरियल सारखे शोज केले गेले, त्याला प्रीमियम क्वालिटी नाही दिली गेली. जेव्हा प्रीमियम क्वालिटी दिली तेव्हा त्यांच्या OTTची टेक्नॉलॉजी तेवढी चांगली नव्हती. आणि मला असं वाटतं जोपर्यंत आपण टेक्नॉलॉजी सुधारत नाही, तो काही असा युट्यूब चॅनल नाहीये की कोणीतरी एक सांभाळते टेक्नॉलॉजी आणि आपण त्याच्यावर व्हिडिओ टाकतोय जसं आता आम्ही करतोय. ते गुगल सांभाळतंय टेक्नॉलॉजी, त्यामुळे ते अगदी न व्यवस्थित चालू राहतं. आपल्याला फक्त त्यावर अपलोड करायचं. OTT मध्ये तुम्हीच गुगल आहात, तुमचीच जबाबदारी आहे. तर त्यामुळे जर कुठला OTT चॅनल त्यांनी जोपर्यंत त्यांची टेक्नॉलॉजी सुधारत नाहीत, जोपर्यंत त्यांचं प्रीमियम क्वालिटी सुधारत नाहीत, तोपर्यंत मराठी OTTला फार मोठं भविष्य नाहीये आणि त्यांनी खूप खूप मोठं नुकसान होऊ शकतं इंडस्ट्री म्हणून. सारंग, आता मगाचपासून मी बघते तुझे टी-शर्ट घातले, त्याच्यात शांतीत क्रांती आहे. काय आहे काय? शांतीत क्रांती 2-3 कारणांनी. जेव्हा आम्ही भाडीपा चालू केलं तेव्हा आम्ही एक जनरल अलर्ट नावाचं एक रॅप सॉन्ग केलं होतं. त्याच्यामध्ये शांतीत क्रांती हा शब्दाचा वापर होता. तेव्हा आम्ही हा टी-शर्ट बनवलाय. त्याच्या आधी मी शाळेत असताना माझा एक मित्र होता, तो आणि मी काही झालं की शांतीत क्रांती ओरडायचो असं. तर त्याच्यातला हेतू हाच होता की तुम्हाला कळणार पण नाही आम्ही कधी क्रांती करून गेलो, हा त्यातला हेतू होता. आणि तेच भाडीपाचं ब्रीदवाक्य असल्यासारखं आम्हाला वाटतं की क्रांती घडवायची पण ती शांतीत घडवायची. उगीच काहीतरी त्याचा गाजावाजा करत आम्ही कसे आता सगळं बदलणार आहोत हे बोलायची गरज नसते. आणि त्यानंतर आम्ही एक शो लिहिला होता भाडीपा सुरू व्हायच्या आधी, जो खूपच बिग बजेट शो होता आणि तेव्हा मराठीमध्ये कोणीही असं काही आणत नव्हतं. आणि आम्ही खूप TV चॅनलकडे गेलो की आम्हाला असं 3 मित्रांचा अत्यंत कॉन्टेम्पररी यंग शो करायचा आहे. दिल चाहता है किंवा जिंदगी ना मिलेगी तर ह्याला उत्तर असेल हे मराठीतलं, तर तसं काहीतरी करायचं. तर त्याला कोणी काही आम्हाला पुन्हा पैसे तेव्हाही दिले नाही. आणि नंतर जेव्हा भाडीपाचं नाव झालं तेव्हा फायनली TVF, ज्यांच्यामुळे आम्ही बऱ्यापैकी इन्स्पायर्ड आहोत, अप्रतिम काम करतात हिंदीमध्ये, तर TVF कडे गेलो घेऊन आम्ही हा शो. आणि आम्ही त्यांना म्हटलं की हे बघा, हे असं असं आम्ही काहीतरी करू पाहतोय. तर ते म्हणले चालेल, आम्हालाही मराठीत काहीतरी करायचं होतं आणि तुम्ही आमचे मराठी बंधू असल्यासारखेच आम्हाला वाटतात, त्यामुळे आपण एकत्र काहीतरी करूयात. आणि सोनी लिव्ह जो प्लॅटफॉर्म आहे, OTT प्लॅटफॉर्म, त्यांनाही ती गोष्ट आवडली. असं करत करत आम्ही शांतीत क्रांती केला, जो आमचा एक सगळ्यात हिट शो आहे. आणि त्याचं सीझन 2 आत्ता जस्ट आला. तुम्ही म्हणलात तसं की OTTला लोकांना काय अपेक्षा असते आणि आम्ही काय केलं, त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तर आता आम्ही त्याच्यामध्ये काय केलं, तेव्हा तेच होतं की यंग ऍडल्ट काहीतरी बनवा, तर तरुणांचं काहीतरी बनवूयात आणि असं सगळं होतं. तर त्यामध्ये सुरुवातीचा पहिला एपिसोड तसाच आहे जसं अपेक्षित आहे की मुलांना पार्टी करायची असते, त्यांना गोव्याला जायचं असतं, जे टिपिकल लोकांना अपेक्षा आहे आजकाल OTT. तर ते सगळं करतात, ते गोव्याला निघतात आणि पोचतात मात्र एका आश्रमात. कारण त्यांच्यातल्या एका मित्राला असं वाटत असतं की किती वर्ष आपण दारू पीत बसणार आहोत, आपण ते सगळं सोडून स्वतःकडे रिफ्लेक्ट केलं पाहिजे. आणि इट्स अ स्पिरिच्युअल कॉमेडी, त्यामुळे मेडिटेशन म्हणणं कसे त्यांना त्यांची उत्तरं मिळतात. गोव्याला रोड ट्रिप करून तुम्हाला मिळणार नाहीयेत, तुम्हाला एका ठिकाणी बसून स्वतःवर रिफ्लेक्ट करून मौनातनं बरीचशी उत्तरं सापडतात, हे सांगणारा तो शो आहे. त्यामुळे आम्ही हुशारीने असं केलं होतं की जो सगळा यंग ऑडियन्स आमचा, ज्यांना दंगा बघायचा होता सगळा, त्यांना सेल्फ रिफ्लेक्शनकडे कसं वळवता येईल या दृष्टीने तो शांतीत क्रांती शो केला. मराठी OTT विषयी आता तुझं काय म्हणणं आहे? मला वाटतं की आपण इंडस्ट्री म्हणून काही चुका केल्यात आणि त्या वेळेत नाही सुधारल्या तर आपल्या हातनं एक खूप चांगलं माध्यम निसटेल. म्हणजे मराठीमध्ये आता युट्यूब इंडस्ट्री चांगली झालेली आहे, मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स ज्यांना आपण इंस्टाग्रामवरचे इन्फ्लुएन्सर्स वगैरे म्हणतो, तर ते चांगले तयार झालेले आहेत. आपलं टेलिव्हिजन चांगलं आहे, नाटक वर खाली होत राहतं पण तो इतका जुना आर्ट फॉर्म आहे की त्याचं आयुष्य आहे एक आपापलं. आणि सिनेमांचं नाही म्हणलं तरी मराठीत वर्षाला 52 सिनेमे रिलीज होतात, ही तरी मोठी गोष्ट आहे.
52 अरे 150 होतात. हो ते 150 हो, एका आठवड्यात 3 हो. संस्कृतिकाला दर्पणला परीक्षक असते, मटाला 3 वर्ष होतं. 150 200 तर त्यामुळे निदान इंडस्ट्री आहे. पण ओटीटीचा म्हणजे आता एक मी नाव न घेता सांगतो, एका काय म्हणतात अवॉर्ड सेरेमनीवाल्यांचा कॉल आला होता की अहो आम्हाला तुमचे शो खूप आवडलाय, पण ह्या वर्षी जे काही 5 शो झालेत त्यापैकी 4 तुम्ही बनवलेत, तर आम्ही देणार कोणाला अवॉर्ड, असं होतं की मग ते असं लोकांना वाटतं फक्त तुम्हालाच सगळे मिळतात अवॉर्ड. तर हे इतकं खरं आहे. आणि त्याचं कारण ओटीटी, आपण मराठीत एकच ओटीटी काढला जो अनफॉर्च्युनेटली काही निर्णयांमुळे असेल, त्याच्यावरच्या कॉन्टेंटमुळे असेल किंवा अप्रोच असेल, कारण आम्हालाही सुरुवातीला हे टेम्पटेशन होतंच की भाडीपात युट्यूब चॅनल चालू करायचा का ओटीटी करायचं. आणि आम्ही खूप मन लावून त्याचा अभ्यास केला होता. आणि ओटीटी ही टेक्नॉलॉजी वाली गोष्ट आहे. आपण तुम्ही नेटफ्लिक्स बघता बरोबर ना, अमेझॉन सगळं बघता. जे बघतात त्यांना सगळ्यांना माहितीये की नेटफ्लिक्स जेव्हा बघतो आपण तेव्हा अनुभव खूप सोपा असतो. त्याच्यात शोधणं काहीतरी किंवा तुम्हाला आवडलेला शो तिथपर्यंत पोहोचणं, जिथून सोडलाय तिथून चालू होणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, स्मूथ एकदम. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपण जेव्हा जातो कुठेतरी, तर आपण आयदर रस्त्यावर खातो पटकन मिळतं म्हणून की लगेच तिथल्या तिथं फास्ट फूड आहे म्हणून खाता येतं, किंवा मग अशा ठिकाणी जातो तिकडे सर्व्हिस चांगली आहे, मग मी पैसे द्यायला तयार आहे. तुम्ही सर्व्हिस चांगली देताय ना, मी गेलो बसलो वाढलं, तुम्ही आल्याला पाणी दिलं गार, मग त्याच्यानंतर 4 गोष्टी खायला यायच्या आधी तुम्ही काय तिथे हे ठेवतो ना आपण काहीतरी पापड बिपड काहीतरी ठेवतो, तर अशा हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हाला असं वाटतं की नाही मी इथे सर्व्हिस इतकी चांगली आहे. चव महत्वाची आहेच आहे, सगळं महत्वाचं आहे, पण सर्व्हिस पण तेवढीच चांगली आहे, कारण म्हणून आपण बाहेर जातोय. नाहीतर चव तर आपल्या घरी पण चांगली आहे. तर हे न समजून घेता मराठीमधले ओटीटी चा घाट घातला गेला की प्रीमियम, आपण ज्याला प्रीमियम कॉन्टेंट म्हणतो, आपण 799 रुपये वर्षाला देतो बरोबर. मराठी ओटीटीजना 200 रुपये 300 रुपये देतो. 300 रुपये मध्ये मी टाटा स्काय घेतलं जर का, तर मला 100 चॅनल मिळतात. मग तुझ्या एकट्या चॅनलसाठी 300 रुपये द्यायचे असतील तर ह्याचा अर्थ तुझं काहीतरी प्रीमियम क्वालिटी पाहिजे. म्हणजे रस्त्यावर पावभाजी 50 रुपयाला मिळते आणि मी जर का 5 स्टार मध्ये जाऊन पावभाजी खातोय तर मूर्खपणाचं ठरेल. पण रस्त्यावर सुशी नाही मिळत आणि 5 स्टार मध्ये सुशी मिळतं, हे अत्यंत जॅपनीज प्रकार आहे जो खूप मेहनतीने बनवायला लागतो, तर मी प्रीमियम पैसे मोजायला तयार आहे. तर हे लोकांना समजत नाही. आपल्याकडे ओटीटीवर टीव्ही सिरियल सारखे शोज केले गेले, त्याला प्रीमियम क्वालिटी नाही दिली गेली. जेव्हा प्रीमियम क्वालिटी दिली तेव्हा त्यांच्या ओटीटीची टेक्नॉलॉजी तेवढी चांगली नव्हती. आणि मला असं वाटतं जोपर्यंत आपण टेक्नॉलॉजी सुधारत नाही, तो काही असा हे नाहीये, म्हणजे युट्यूब चॅनल नाहीये की कोणीतरी एक सांभाळते टेक्नॉलॉजी आणि आपण त्याच्यावर व्हिडिओ टाकतोय जसं आता आम्ही करतोय. ते गुगल सांभाळतंय टेक्नॉलॉजी, त्यामुळे ते अगदी न व्यवस्थित चालू राहतं. आपल्याला फक्त त्यावर अपलोड करायचं. ओटीटी मध्ये तुम्हीच गुगल आहात, तुमचीच जबाबदारी आहे. तर त्यामुळे जर कुठला ओटीटी चॅनल म्हणजे ओटीटी जे काय प्लॅटफॉर्म आहे, हे सगळे जे आता 4-5 आलेत, त्यांनी जोपर्यंत त्यांची टेक्नॉलॉजी सुधारत नाहीत, जोपर्यंत त्यांचं प्रीमियम क्वालिटी सुधारत नाहीत, तोपर्यंत मराठी ओटीटीला फार मोठं भविष्य नाहीये. आणि त्यांनी खूप खूप मोठं नुकसान होऊ शकतं इंडस्ट्री म्हणून. कारण आता तुम्हाला अनुभव असेल, सिनेमे ओटीटी घेत नाही. म्हणजे अमेझॉन, नेटफ्लिक्स हे सारखे मोठे ओटीटीज पटकन मराठी सिनेमे घेत नाहीत. आणि त्याचं कारण इतकं साधं असतं, पैसा दिसला तर ते 100% घेणार आहेत. उद्या जर का सैराट घ्यायला कोणी नाही म्हटलं का, कारण त्यांना माहिती आहे याचा पैसा मिळणार आहे आपल्याला काहीतरी करून, तर त्याच्यातनं शेवटी ते धंदेवालेत, त्यांना धंदा दिसला पाहिजे त्यातनं. आपल्या मराठी ओटीटीची क्वालिटी जर का एवढी वर गेली किंवा मराठी ओटीटी शोजची क्वालिटी एवढी वर गेली की हे बघायला लोक गर्दीच करतायत, तर मग ओटीटीवाले घेतीलच सगळं असं. तर ते दोन्ही म्हणजे त्यांच्या बाजूनेही पॉलिसीमध्ये प्रॉब्लेम आहे आणि इंडस्ट्री म्हणून आपल्या बाजूने कमी पडतोय आपण जेवढं आपलं नाणं खणखणीत असेल तेवढं चांगलं वाजेल ते. नाही, तू खूप छान उदाहरण सांगितलं. आता मला सांग, हे सर्व करत असताना चॅनल बरोबर म्हण किंवा काही व्यक्तींबरोबर म्हण, तुला काही बरे वाईट अनुभव आले असेल त्याच्याविषयी सांग.
म्हणजे काय म्हणतात, सोनी बिनी सारखे हे जे सगळे मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्यावर खूपच चांगला अनुभव होता. सगळं शिस्तबद्ध, कागदोपत्री व्यवस्थित असतं. इव्हन पॉलाचा पण अनुभव खूपच त्याबाबत खूप उपयोगी पडतो. पॉला कागदपत्रांबाबत इतकी, कारण हे ते वेस्टर्न कल्चरच आहे, प्रत्येक गोष्ट साईन्ड असते आमच्याकडे. म्हणजे आम्ही रस्त्यावर कधी कधी इंटरव्ह्यू घेतला आणि त्या माणसाने काही पॉलिटिकल स्टेटमेंट दिलं ज्याचा आमच्याशी काही संबंध नाहीये, तर आम्ही त्यांच्याकडनं एक रिलीज फॉर्म साईन करून देतो तिथल्या, की बाबा हे बघा आम्ही तुमचं हे दाखवणार आहोत आणि तुम्ही ह्याच्यावर लिहा की आम्ही दाखवायची परवानगी दिली आहे. तर त्यामुळे तो आमच्यासाठी खूपच चांगला होता. पण निर्मात्यांच्या बाबत म्हणजे काही ठिकाणी पैसे खूप काळ न मिळणे आणि अनफॉर्च्युनेटली निर्माता म्हणून आपलं नाव खराब होतं. म्हणजे आमचा एक, मी नाव न घेताच अनुभव सांगू शकतो, पण एका वेब सिरीजला आमचे पैसे 1.5 वर्ष थकबाकी ठेवले होते. 1.5 वर्ष. आणि 1.5 वर्ष आम्ही लोकांना जेवढं शक्य तेवढं आमच्या खिशातनं पैसे दिले. पण 2-2 कोटी 3-3 कोटी जेव्हा तुमचे अडकलेले असतात, तर तुम्ही फार फार तर त्यातले काय 1.70 1.50 घेऊ शकता, तरी तुमचे 30-50 ची अडचण येतेच. आणि तेव्हा आमचं नाव खराब होतं. हे त्या प्लॅटफॉर्मना नाही समजत आणि हे त्या कलाकारांना नाही समजत की निर्माता मधल्यामध्ये कुठे अडकलाय, की त्यांनी तर पैसे उचलून तुम्हाला पैसे दिलेत, त्याचे पैसे येत नाहीत आणि आता थोडेच राहिलेत, पण जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही असं. आणि ह्या सगळ्यावर ना माझं एक खूप इंटरेस्टिंग हे आहे की मोठे मोठी स्वप्न दाखवणारे आणि मोठे मोठे खोटे हे दाखवण्याच्या अडचण खरं बोलून तुम्ही लोकांबरोबर काम करावं. माझा एक अनुभव सांगतो. एक निर्माता आहे, त्यांनी त्याच्या सेटवर मी होतो आणि UTV टून्स ते प्रोड्यूस करत होतो. आणि UTV टून्स म्हणजे त्यांनी कार्टून्स, म्हणजे त्यांनी अॅनिमेशन मध्ये हात घातला होता UTVने. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं त्याचं काहीतरी आमचं शूटिंग चाललं होतं. त्या सेटवर कोणीतरी म्हटलं कुठं होतास मागच्या आठवड्यात, तर म्हटलं ते सुमित्रा भावेंचा सिनेमा होता एक, सुनील सुक्तनकर सुमित्रा भावे, तर त्या शूटिंगला गेलो होतो. तर ते म्हणले काय मग पेमेंट म्हणून, कारण काय सुमित्रा मावशी NGOs बरोबर काम करायच्या भरपूर, तर त्यामुळे ते अगदी छोट्या बजेटमध्ये झालेले सिनेमे असायचे. तर तो निर्माता म्हटला की काय मग पेमेंट म्हणून काय मिळणार, झब्बा का? तर मी म्हटलं, मला असं थोडा राग आला कारण माझं खूप हे, तर मी पण म्हटलं जाऊ दे की आपण लहान आहोत, कुठं बोलायचं ह्याच्यावर. आणि मग 2-3 महिन्यांनी आमचा तो सिनेमा बंद पडला. सिनेमा तर बंद पडलाच, ती कंपनी UTV टून्सही बंद पडली आणि माझे सगळे पैसे त्यांच्याबरोबरचे नट म्हणून जे होते ते अडकले. तर मग नंतर मला परत तो भेटला होता निर्माता. तर मी म्हटलं की काय आहे ना, की फक्त मावशी जेव्हा म्हणतात झब्बा देईन तर झब्बा देतात म्हटलं. तर त्यामुळे खोटी काहीतरी स्वप्न दाखवण्याच्या अडचण तुमचे म्हणजे तुम्ही तुमचे काय चादर बघून पाय पसरावे तसं आहे. तर भाडीपाला माहितीये आमची आत्ता काय लायकी आहे आणि त्याच पद्धतीने निर्मिती झाली पाहिजे. उगीच लोकांना खोटी स्वप्न, अरे बघ ह्याच्यातनं आपण असे कमवू ना वगैरे दाखवण्यात काही पॉईंट नाही. आमचे एवढे पैसे आहेत, तुम्हाला नसेल जमत काही प्रॉब्लेम नाही, ज्या दिवशी आमच्याकडे पैसे असतील त्या दिवशी आम्ही तुमच्याबरोबर काम करू. तेच मला विचारायचं होतं की आता तू निर्मिती क्षेत्रात उतरलेला आहेस, तर तू लोकांकडून काय अपेक्षा करतोस? लोकांकडून म्हणजे तू जो स्टाफ अपॉइंट करणार आहे चित्रपटासंबंधी समज, तर ते करताना तू काय प्रिकॉशन्स घेतील की आता तू निर्मात्याच्या खुर्चीत बसलेला आहेस? हो, मला एक असं वाटतं लोकांना ना, म्हणजे स्पेशली मराठीतली लोक अत्यंत मनमिळावू असतात आणि ते सांभाळून घेतात आपल्याला, त्यांना सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करतात. माझं कलाकारांबद्दल वगैरे काही असं चुकीचं मत नाही. मला असं वाटतं की एक गोष्ट असते ना की कम्युनिकेशन आणि क्लॅरिटी ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. जेव्हा जेव्हा आम्ही असं काम केलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ आम्ही 2 वर्षापूर्वी कोविडच्या पीक काळामध्ये एक रॅडिकल नावाचा शो आम्ही बनवला होता. तर हिंदी शो आहे आमचा पहिला. तर तो जेव्हा आम्ही बनवत होतो तर तेव्हा आमच्या दृष्टीने सगळ्यात केऑटिक शूटिंग, म्हणजे आमच्या जे प्रॉब्लेम्स होऊ शकतात निर्मात्यासाठी ते सगळे झाले. म्हणजे एक दिवस आम्ही 12 लाख रुपये खर्च करून ट्रेन मागवली होती शूटिंगला, कारण आम्हाला त्याच्यावर एक ऍक्शन सिक्वेन्स आणि त्याच्यामध्ये टायमिंग चुकलं तर त्याच्यामुळे ती ट्रेन आमच्या डोळ्या देखत निघून गेले 12 लाख असे. तर तेही आम्ही अनुभव घेतला. पण ते करत असताना आजही त्यातले जे कलाकार आहेत ते आम्हाला येऊन सांगतात हा आमचा आयुष्यातला बेस्ट अनुभव होता.
का तर तेव्हा आम्ही एवढंच एक करू शकलो आमच्या टीममुळे, स्पेशली असिस्टंट्समुळे, असिस्टंट डिरेक्टर्स आणि असिस्टंट प्रोडक्शनची जी लोक होती त्यांच्यामुळे, की त्यांनी दरवेळेस त्या कलाकाराला जाऊन सांगितलंय प्रामाणिकपणे की हे बघा आमच्याकडनं असं असं झालंय, हे प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यामुळे आज आपण नाही हे करू शकत आणि तुमची पुन्हा तारीख लागणार आहे आणि ही आमची चूक होती सर्वस्व, तर आम्हाला माफ करा. तर हे झालं होतं. आणि त्याच्या जागी कधी कधी असं झालंय की त्यांना त्याच्यापासून अंधारात ठेवलंय. कुठलीही टीम मन लावून तुमच्याबरोबर काम करते जर का तुम्ही त्यांना प्रामाणिकपणे त्याचा भाग बनवलात. सोनाली कुलकर्णीचा एक अनुभव सांगतो. माझा पहिला, सोनाली कुलकर्णी कुठली? मोठीवाली. तर तिचा एक अनुभव सांगतो. इतका छान अनुभव आहे माझा. मी सचिन कुंडलकरला असिस्ट करायचो आणि रेस्टॉरंट नावाचा त्याचा पहिला सिनेमा, माझा चीफ असिस्टंट म्हणून पहिला सिनेमा, आमच्या सगळ्यांचा पहिला सिनेमा. आणि त्या सिनेमाच्या वेळेत मध्ये सोनाली लीड होती. आणि एक दिवस रणजित गुगळे म्हणून आता एक मोठा प्रोड्युसर आहे, तर तो त्याचा पहिला EP म्हणून एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून सिनेमा. आणि एक दिवस असं झालं की आम्ही खडकवासल्यापाशी लांब शूट करत होतो आणि जेवणाची गाडी येता येता त्याचा काहीतरी ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे ते जेवण पोचलं नाही. जवळपास 60-70 जणांचं युनिट, आम्ही सगळी लहान मुलं. माझं वय तर तेव्हा 22 होतं. तो EP जो आहे तो माझं 23 होतं, EPचं वय 22 होतं. असं सगळं ते म्हणजे इतकी लहान मुलं होती सगळी त्या सेटवर की, आणि सोनाली तोपर्यंत हिंदीमध्ये कामं करत होती, त्यामुळे ती सिनियर, आम्हाला प्रेशर की जेवणच नाही आज सेटवर. नशिबेने सिनेमाचं नाव रेस्टॉरंट, त्यामुळे आमचं एक किचन आम्ही बांधलेलं होतं आणि माझा मामा आचारी होता तर तोही तिथे होता. तर त्यांनी काहीतरी एक रस्सा बिस्सा बनवायला घेतला आणि काहीतरी भात रस्सा लावू वगैरे असं चाललं होतं की खाणं येईपर्यंत, आणि काही सेटवर खायला नाही. आजकाल सारखं स्विगी झोमॅटो काही नाही, हे 2006-07 गोष्ट आहे. तर त्यामुळे काहीच नव्हतं. तर मग काय करणार पॅनिक सगळे. आणि आम्ही जाऊन म्हटलं सोनालीला प्रामाणिकपणे सांगूयात की काय झालंय, आपली चूक नाही ना, गाडीचा ऍक्सिडेंट झालाय, तर कुठे तिच्यासाठी फक्त काहीतरी आणा, हे ते करा वगैरे वगैरे. कारण लोक म्हणायला लागले तिच्यासाठी कुठेतरी अडणाऱ्या ठिकाणी शूटिंग असेल तर तिथे पोहोचवणं पण कठीण असतं. तर म्हटलं तिच्यासाठी काहीतरी आणणार, मग ती बघणार की तिच्या स्टाफला मिळालेलं नाहीये ते, मग त्याच्यावर मिळाले, मग त्याच्यावरनं वादावादी चालू होणार. त्याचं तिला आपण सांगूयात, जरी ती स्टार असेल तरी. तर आम्ही तिच्याकडे गेलो, म्हटलं तुझ्या स्टाफलाही दिला आमच्याकडे काही नाही, तुझ्यासाठी आम्ही काहीतरी मॅनेज करू शकतो, पण असं असं आहे, इथल्या हॉटेल्समध्ये जवळजवळ काहीतरी कोणाच्या तरी घरनं आम्ही तुझ्यासाठी खायला आणू शकतो. कारण ते, तर ती म्हटलं असं का, अख्ख्या युनिट काय करणार आहे? मग म्हटलं नाही, ते थांबणार 2 तास आता. तर ती म्हटली थांब जरा, आपल्याला ब्रेडची स्पॉन्सरशिप म्हणजे एका पाववाल्यांनी स्पॉन्सरशिप दिली होती, त्याच्यामध्ये ब्रेडची स्पॉन्सरशिप आहे, दूध आहे आपल्याकडे, चहाचं. ते म्हणले ओके. ती म्हटली बरं. तिने अख्ख्या युनिटसाठी ते शाही तुकडासारखं स्वीट तयार केलं. ती किचन मध्ये गेली, कारण तिचा सीन नव्हता समीर धर्माधिकारीचा. तिने सगळ्यांसाठी एक डिश बनवली. इथे माझा मामा काहीतरी स्वयंपाक करतोय, तिथे दुसरे, आणि सगळ्या युनिटनी मिळून तात्पुरतं खायला, तोपर्यंत जेवण येईपर्यंत बनवलं आणि सगळ्यांनी मिळून एकत्र खाल्लं. तर हे आहे, निर्माता म्हणून तुम्ही जेवढं उघड स्वच्छपणे ऑनेस्टली लोकांशी बोलाल तेवढे ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बरोबर. तर हे पाळायचं ठरलंय आमचं. आता तू या क्षेत्रात सिनियर आहेस, म्हणजे युट्यूब चॅनलच्या. माझं हे छोटं पिल्लू आहे, आताच सुरू झालंय, वर्षभरातलं बाळ आहे छोटस. त्या दृष्टीने मला काहीतरी गाईडलाईन दे की तुम्ही असं करा, मॅडम असं करा, काय करता येईल. मलाच आणि माझ्यावर अनेक जण युट्यूब चॅनल सुरू करतायत, नव्याने सुरू केलेत किंवा ज्यांना करण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी काय सांगावं सारखं वाटतं? मला ना खूप सुरुवातीला एक खूप छान मैत्रीण मिळाली ह्या क्षेत्रातली, प्राजक्ता कोळी म्हणून, जी आता भारतातली वन ऑफ द टॉप युट्यूबर्स आहेत. म्हणजे तिने मिशेल ओबामा सोबत सगळ्यांसोबत व्हिडिओज बनवलेत. म्हणजे ती भारताचा चेहरा आहे युट्यूब म्हटलं तर. तर ती आम्हाला खूप अगदी अर्ली स्टेजला भेटली. जेव्हा आमचे 30-40 हजार सबस्क्रायबर होते, तेव्हा तिचे 3-4 लाख होते, आणि तेव्हा आमची ओळख झाली. आणि तिने तेव्हा एक सांगितलं होतं जे आजही मूलमंत्र म्हणून पाळलं जातं, आणि आम्ही चूकही करून झाली म्हणून सांगतो की आम्ही मधल्या काळात ते पाळत नव्हतो. ते म्हणजे युट्यूबवर सगळ्यात, आपण युट्यूबवर सबस्क्रिप्शन घेतो. जेव्हा आपण लोकांना सांगतो की सबस्क्राईब करा,
तर सबस्क्राईब म्हणजे काय, आपण कशाला सबस्क्राईब करतो, आपण मासिक लावतो त्याला सबस्क्रिप्शन म्हणतो, आपण न्यूजपेपरला सबस्क्रिप्शन म्हणतो, आपण काय म्हणतात आपल्या फोनचं सबस्क्रिप्शन असतं. तर सबस्क्रिप्शन कशाला म्हणतात की जे सातत्याने त्याच दिवशी आपल्याला दिलं जातं. साप्ताहिक सकाळ दर रविवारी यायचा, काय दिवाळी अंक दर दिवाळीला येतो, त्याचं सबस्क्रिप्शन घेतो आपण. तर हे लक्षात ठेवणं युट्यूबवर भयंकर महत्वाचं आहे की तुम्ही सबस्क्रायबर्स घेताय त्यामुळे तुम्हाला सातत्य लागतं. जर का आता उदाहरणार्थ जर का एखाद दिवशी न्यूजपेपर येणार नसेल तर तो न्यूज टाकणारा येतो आणि तुम्हाला सांगून जातो आज न्यूज नाही आहे, आज मिळाली नाही आम्हाला डिलिव्हरी. तर ते दुसरं म्हणजे आपल्याला सातत्य दरवेळेस पाळता येत असं नाही. सातत्य नसेल तर कम्युनिकेशन लागतं की बाबा आज पेपर येणार नाही. आता उदाहरणार्थ काल आमचा व्हिडिओ सगळा रेडी होता, रिलीज आमचा 8 वाजता आणि आम्ही 8चं 9 झालं तरी लगेच कम्युनिकेशन करतो. तर 8ला रिलीज असतो हे सगळ्यांना माहिती आहे. आमचा गुरुवारी 8ला व्हिडिओ येतो. गुरुवारी 8ला व्हिडिओ आला नाही तर आम्ही लगेच ऑनलाईन गेलो. आम्ही सगळीकडे त्याचा एक व्हिडिओ बनवला की काय झालंय ते विनोदी पद्धतीने, कारण आमचं विनोदी चॅनल आहे म्हणून, आणि त्याचं कम्युनिकेशन करून टाकलं. आणि माझ्या मनात धाकधूक होतं जर काय त्या क्षणी त्यावेळेस व्हिडिओ आला नाही. तर ते सबस्क्रिप्शन मॉडेल आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं एक लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे तुमची युट्यूब चॅनल लोकांना असं खूप वाटतं की व्ह्युअरशिपमुळे फक्त वरती जातो. तर व्ह्युअरशिप नाही, इंटरॅक्शन महत्वाचं असतं. म्हणजे ज्या एखाद्या व्हिडिओला समजा काय 100 व्ह्यूज आहेत पण त्याच्या खाली 300 कमेंट आले तर लोक ताबडतोब तो व्हिडिओ म्हणजे युट्यूबच अल्गोरिदम तो पुश करतात. एवढी लोक का त्याच्याबद्दल बोलतायत, त्यांना इंटरॅक्शन खूप महत्वाचे असतात. तर त्याच्यामुळे कायम प्रेक्षकांशी म्हणजे असं बोलता बोलता तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये कोणाला बघायला आवडेल ते सांगा, किंवा मध्ये मध्ये आता आपला संवाद चालला होता आता की OTTचा, तर आपण प्रेक्षकांना असं म्हणत होतो तुम्हालाही वाटतं का की OTT मध्ये बदल झाला पाहिजे, हे पटकन मध्ये टाकलं तर लोक बघता बघता खाली कमेंट करतात, त्यांनी इंटरॅक्शन्स वाढतात आपली. तर इंटरॅक्शन्स खूप महत्वाची, सातत्य खूप महत्वाचं. आणि तिसरं एक खूप महत्वाची गोष्ट जी खूप लोक करत नाही की युट्यूबवर क्रिएटर्स जे हे आहे त्याच्यावरनं तुम्हाला युट्यूब क्रिएशनचा एक वर्कशॉप करता येतं जे जेमतेम काय म्हणतात आपल्याला 2.5 तासाचं आहे आणि आपण 3 दिवस 4 दिवस 5 दिवस घेऊन अर्धा तास शाळेत गेल्यासारखं ते करू शकतो. त्याच्यामध्ये सगळी माहिती युट्यूबने दिलेली आहे की युट्यूब चॅनलच्या चांगल्या प्रॅक्टिसेस काय आहेत, म्हणजे विच इन्क्लूड्स मगाशी मी म्हणत होतो तसं मेटा डेटा किंवा डूज आणि डोंट्स दिलेले असतात. उदाहरणार्थ आम्ही कास्टिंग काउच विथ आम्ही निपुण करायचो. आता नावामध्ये प्रॉब्लेम आहे, कास्टिंग काउच हे निगेटिव्ह अर्थ आहे ह्याच्यामध्ये, तर ते नावात असायला प्रॉब्लेम नाहीये, टॅग्स मध्ये नका वापरू सांगितलं त्यांनी, जे आपण खाली टॅग्स टाकतो. कारण काय लोकांना कारण युट्यूब ते डाऊनरेट करणार, काहीतरी एक्सप्लिसिट शब्द वापरणे, शिव्या वापरणे हे व्हिडिओमध्ये चालतात पण टॅग्स मध्ये नाही चालत उदाहरणार्थ. तर आता हे एक उदाहरण द्यायचं झालं, बसलं तर ते मी म्हटलं तसं 2.5 तासाचा तो अभ्यास आहे, पण 2.5 तास चॅनल चालू करायला कोणीतरी द्यावे असं मला वाटतं. जर का आपण कुठल्या तरी ह्याच्यामध्ये शिरणार तर 2.5 तास तर तुम्ही तेवढा अभ्यास तर केला पाहिजे. आणि तो 2.5-3 तासाचा प्रोग्राम आहे, तो ऑनलाईन फ्री आहे सगळ्यांना. पॉला प्रत्येक तिच्या ह्याच्यात ती त्यातनंच शिकली सगळं. आणि आजही आम्ही जेव्हा हायर करतो लोक 4-4, 5-5 वर्षाचा अनुभव असतो त्यांचा बाहेर कुठल्या तरी मोठ्या कंपनीमध्ये, त्यांनीही तो कोर्स केलेला नसतो. हे इतकं दुर्दैवी आहे की तो कोर्स करून एकदा शिकून घेतलं पाहिजे ना, कारण युट्यूब सांगते तुम्हाला आमच्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत, आणि ते जर का तुम्ही शिकला नसाल तर मग बाहेरच्यांनी सांगून काय उपयोग. खूपच छान माहिती दिलीस तू, म्हणजे मी तर हे पाळेनच. याच्या व्यतिरिक्त मी सगळ्या माझे जे व्ह्युअर्स आहेत, माझे जे सबस्क्रायबर आहेत, त्यांना सगळ्यांना सांगेन की तुम्हाला पण जर काही युट्यूब चॅनल काढायचं असेल किंवा ज्यांचं ऑलरेडी आहेत त्याने आता हे सांगितलं या गोष्टी लक्षात ठेवूया. कारण आज युट्यूबच्या क्षेत्रात अत्यंत सक्सेसफुल नंबर 1चा माणूस म्हणजे सारंग साठे आहे. तेव्हा नक्की आपण सगळ्यांनी फॉलो करूया आणि त्यांनी दिलेले इन्स्ट्रक्शन्स ऐकूया. तू आलास, मला खूप आनंद झालाय, कारण आपल्या शूटिंगच्या दरम्यान किंवा आपण नंतर सुद्धा एकत्र प्रमोशनला भेटायचो तेव्हा अशा काही गप्पा नाही मारता आल्या. आज अगदी भरपेट गप्पा मारता आल्या. आता मी तुझं पोट भरून तुला पाठवणार आहे,
मस्त प्रॉनची करी केली आहे, पॉपलेट तळलेले, जेवून जाऊन निघणार आहेस. चालेल. माझे जे स्पॉन्सर आहेत त्यांनी तुझ्यासाठी काही गिफ्ट पाठवले, त्या तुला मी देते. अरे वा, घेऊन ये रे. थँक्यू. बापरे, सांगते तुला ते सर. बापरे, हे खूपच मोठा गाठ घातलाय. हे निरगुडकर फार्म्स तर्फे आहे. ओके. सगळे प्रॉडक्ट ऑर्गॅनिक. ओके. म्हणजे त्यांचं गाईचं तूप, गुळ सगळं त्यांच्या शेतात, आणि बाकीचे जे खाऊ आहे तो सुद्धा बायका तिथे ठेवून त्यांच्या शेतातलेच प्रॉडक्ट वापरून केलेले आहेत. अतिशय सुंदर आहे, तुला आवडतील बघ. बरोबर. नंतर मला निरगुडकर फार्म्स बद्दल अगदी अवेअर आहे. हो ना, पुण्यात आहे त्यांचं फार्म. हे सर्व प्रोडक्ट आहे सिरो कंपनीचे आहे. ह्या एक एक बॉटलची किंमत 3,500 ते 4,000 रुपये आहे. ह्या सगळ्या अमेरिकेत बनल्या जातात. ओके. ह्या कंपनीने सेम प्रॉडक्ट इंडियामध्ये बनवले आणि त्याची किंमत 300 ते 400 रुपये. अरे वा. तर हे सगळे प्रॉडक्ट हे स्वतः सगळे वापरून बघ. मला एक अत्यंत तुम्ही 2 महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत या. एक म्हणजे माझा चष्मा काय स्वच्छ असतो, तर हे चष्म्याचं आहे, आणि हे सगळे अमेझॉनवर उपलब्ध आहेत. आणि अमेझॉनचं बेस्ट सेलिंग म्हणून हे सगळे प्रोडक्ट आहेत. तर हे नक्की तू वापर आणि सांग. त्यानंतर हे डॉक्टर GD पोळ फाउंडेशन यांचं आयुर्वेदिक होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे, प्लस कॉलेज पण आहे. बरोबर. तर त्यांचे हे प्रोडक्ट आहेत. मसाज ऑइल, हे पण ऑर्गॅनिक सर्व आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. ते पण वापर. त्यानंतर आता पॉलासाठी देते. वा. हे डॉक्टर पल्लवी म्हणून आहेत. त्यांचं हे हिरण्या म्हणून तिचं ब्रँड आहे. ती स्वतः सगळं आयुर्वेदिक प्रोडक्टचे मसाज फेशियलचे सर्व स्वतः म्हणजे क्लायंट प्रमाणे ती प्रॉडक्ट बनवते आणि मग करते. अतिशय सुंदर आहे ते घे. आणि त्याचा अनुभव मी स्वतः घेतलाय. आणि हे पॉलाला माझ्यातर्फे लिपस्टिक्स. अरे वा, खुश ती बेस्ट. चालेल. म्हणजे पॉलाला असं नको वाटायला की मी सगळं तुलाच मिळालं, एवढ्या भारी ठिकाणी जाऊन एवढे खूप मसाले पण देतात. मला हे माहिती आहे तुला आवड नाही, तर ते पण मी ठेवले असते. मी उलटा मी तुम्हाला जेवायला बोलतो. नक्की येईन, नक्की येईन. मी खूप स्वयंपाक बनवतो. हो का. मला पण आहे खूप आवड, बनवते. पण आता मात्र मी किचन मध्ये जाणं बंद केलंय. पण तुम्ही आयुष्यभर केलं असेल त्यामुळे तुम्ही आयुष्यभर तेच केलंय. आणि एक काय असतं तुला सांगू का, नवऱ्याची म्हण, घरच्यांची अपेक्षा, घर सांभाळून जे करायचं ते तू कर. म्हणजे काय, जेवण खाण हे कधीही चुकलेलं नाही. आमच्याकडे उलट आहे. मी पॉलाला सांगितलं की तू धंदा सांभाळ, मला तू जेवणाची वगैरे काय, रोज ब्रेकफास्ट मी बनवतो आणि लंच आमच्याकडे एक मावशी आहेत आता बनवतात, आणि डिनरला मला भयंकर उत्साह असतो. आता हे सेकंड टाइम ऐकलं, सुनील सुत्तरकरांकडे गेले होते ना, ते आमच्याशी गप्पा मारत, त्यांची मिसेस शिल्पा माझ्याशी गप्पा मारत बसली होती. तर चहा वगैरे मला इतकं कौतुक वाटलं तेव्हा. मला शिल्पा तू खूप लकी आहेस ग. थँक्यू हे दिल्याबद्दल. आणि आता सगळ्यात महत्वाचं प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे, मी अमृता मॅमचा हा चॅनल आधी पण बघितलेला आहे. मी 2-4 मुलाखती बघितल्या. आता मी उरलेल्या सगळ्या बघून काढणार आहे. आणि मला त्याच्यातली सगळ्यात चांगली गोष्ट ही वाटते की या सगळ्या मुलाखतींमध्ये कुठेही प्रश्न उत्तर आहेत असं वाटत नाही, गप्पा वाटतात. आणि अशा मनसोक्त गप्पा अनेक लोकांनी ह्या चॅनलवर येऊन मारलेल्या आहेत. त्या तुम्ही प्लीज ऐका. बसून ऐकण्यासारख्या गप्पा आहेत. विषय पण अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, कारण का मला काही प्रश्न त्यांनी जे विचारले तर आतापर्यंत कोणीही विचारले नव्हते, तर का तुम्हाला आवडले असतील हे प्रश्न आणि त्याची उत्तरं, तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमेंट करून सांगा आम्हाला की तुम्हाला ह्या चॅनलवर अजून कोणाला बघायला आवडेल, काय बघायला आवडेल, कशा गप्पा ऐकायला आवडतील. आणि असंच मराठी कॉन्टेंटला साथ देत राहा. धन्यवाद.